हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण दुसरं, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, याचा भाग दुसरा. एखादा क्रिकेट खेळणारा असेल तर टेनिसमध्ये त्याचं मन रमणार नाही. ज्याचं जे काम आहे तेच त्याला उपयोगी आणि तेच त्याला द्यायला पाहिजे. एखादा प्रवचन करेल, एखादा सत्संग घेईल, कुणी ध्यानाचं मार्गदर्शन करेल, तर कुणी ग्रंथलेखन करेल, मासिक काढेल. प्रत्येकाची एक काम करण्याची शक्ती आहे आणि वेगवेगळी वृत्ती आहे. तुम्हाला मुख्यतः लेखनाची आवड आहे. 10-12 वर्षात हजारो प्रश्न तुम्ही मला विचारले, त्याची उत्तरं मी दिली, तुम्ही ती लिहून काढता, त्यावरून ग्रंथ तयार करता. छान चाललंय. स्वतंत्र बुद्धीनं काही करू नये का, हा प्रश्न विचारल्यावर स्वामीजी असं म्हणतायत, स्वतंत्र बुद्धी कुणाची असते? आमची तरी आहे का? ज्ञानोबांनी जे सांगितलं ते स्वामी स्वरूपानंद करत आणि स्वामीजींनी जे सांगितलं ते आम्ही करतोय. परमार्थामध्ये स्वतंत्र बुद्धी नाहीच. स्वतंत्र बुद्धी हा केवळ शब्द आहे. जे व्यासादिकांनी सांगितलं तेच सारे संत सांगतायत. स्वतंत्रपणे स्वतःचं असं एक अक्षर देखील कुणी लिहू शकणार नाही. जर कुणी तसं लिहिलं तर ते बरोबरच असेल असं नाही. एका विद्वान व्यक्तीनं याबाबतीत असे उद्गार काढलेत की जे चांगलं आहे ते जुनंच आहे आणि जे नवीन तुम्ही आपल्या विचारानं लिहिलं म्हणता ते बरोबर नाही. परमार्थ प्रथम समजून घ्यायचा, बोलायचा, त्याप्रमाणे करायला लागायचं आणि नंतर परमार्थी व्हायचं. असं जर तुम्ही झालात तर तुम्ही सगळ्यांना आवडते व्हाल. मग लोक म्हणजे चांगले जाणकार लोक तुम्हाला मान देतील. ते म्हणतील असा मनुष्य असावा. अशा मनुष्याचं वागणं, बोलणं, चालणं, करणं याला आगळंच महत्त्व येतं. परमार्थ सोपा आहे आणि अवघडही आहे. मनानं घेतलंच तर तो करणं अवघड नाही, पण मन घेत नाही आणि त्यामुळे परमार्थ होत नाही. आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, कुणाचं मन दुखावलं जाणार नाही, अशा दक्षतेनं वागावं. कुणी दुखावलं गेलं तर त्याबद्दल पश्चात्ताप वाटून आपण पुन्हा असं करणार नाही असा निश्चय करावा. पाप तेची परपीडा, हे संतवचन लक्षात ठेवावं. असं झालं की तो परमार्थी झाला. मोठ्या प्रेमानं, आनंदानं ज्ञानेश्वरी वाचावी. ती इतकी गोड आहे की ती वाचून आपल्याला खूप आनंद होतो. निरूपण करताना फार खोल जाऊन लोकांना कळत नाही. साधारण बुडी मारावी. त्यात पुन्हा पाठपद्धती, प्रवचन पद्धती असा फरक आहे. प्रवचनात फार खोल जाता येत नाही. पाठपद्धतीत थोडंच पण मूलगामी मुळात जाऊन बोलायला लागतं. ब्रह्मसूत्र, योगसूत्र यात पाल्हाळ नाही. ब्रह्मसूत्रात ब्रह्माला सूत्र केलेलं आहे. योगसूत्र फार गोड आहेत. परमार्थाबरोबर व्यवहारही माणसाला करावा लागतो. 12 तास आपण ध्यान करू शकत नाही. याबाबतीत समर्थांची ओवी चांगली आहे. अखंड एकांत सेवावा, अभ्यासाची करीत जावा, काळ सार्थक करावा जनासहित. आपण एकांतात जो अभ्यास केला तो घेऊनच आपण लोकांतात जावं. समर्थांनी स्वतः तसंच केलं. एकांतात काळ घालवला, लोकांतात काळ घालवला. सगळ्या संतांनी असंच केलं. तुम्हाला तर आता इतका एकांत आहे की तुम्ही रोज 5 तास ध्यान करू शकता. मी आपलं तुम्हाला 3 तास सांगतो. याचं कारण तुमच्या वयाचा विचार करता एका वेळी जास्त वेळ ध्यानाला बसवणार नाही. तेव्हा वेळा विभागून बसावं. ध्यान चांगलं लागलं तर जास्त वेळ सहज बसता येतं. ज्याला पश्चात्ताप होतो तो शुद्ध होतो. तो एकदा दोनदा 10 वेळेला चुकेल, पण 11व्या वेळी बरोबर करेल. पुढे मग चुकणार नाही अशी स्थिती आली की मग कधी तो पाठीमागे बघणार नाही. तो चालत सरळ परमेश्वराकडे जाईल. तसं तुम्ही सरळ परमेश्वराकडेच जाणार. काळजी नको. ज्याला पश्चात्तापच कधी होत नाही त्याचा प्रश्न आहे.
मन का आवरत नाही, म्हणून मी देखील पूर्वी हंबरडा फोडत असे, नाचत उड्या मारत पूजा करत असे, नाम घेत नाचत असे. आनंद आहे, काहीतरी बोला. तुमचा पिंड बोलण्याचा आहे, स्वस्थ बसण्याचा नाही. ज्याचा जसा पिंड असेल तसं त्यानं असावं. पिंडाच्या विरुद्ध वागण्यानं आपली शक्ती पुष्कळ खर्च होते. माझा पिंड बोलण्याचाच आहे. लोकांना काही सांगावं, बोलावं, अर्थात योग्य व्यक्ती पाहून बोलायचं, नाहीतर नाही बोलायचं. आपल्याला जर वाटलं हा योग्य मनुष्य आहे, याला काही सांगितलं तर हा ऐकेल, तर बोलायचं. जो ऐकणार नाही त्याला मी सांगायलाच जात नाही, कारण सांगून काही उपयोग नाही. आपली शक्ती वाया जायची, तो तर काही करणार नाही. म्हणून अशा लोकांची उपेक्षा करावी. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या 4 दृष्टीनं लोकांशी वागावं. आज इथेच थांबूया. यानंतरचा 3रा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.